कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि सतेज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अप्पी पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते. चंदगड विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले अप्पी पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. विविध निवडणुकांमध्ये सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अप्पी पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे यावेळी पाटील यांच्या समवेत नेसरीच्या सरपंच गिरिजा शिंदे नेसरीकर यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी अप्पी पाटील यांच्यासारख्या जनसामान्यांशी नाळ जुळालेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्षाला बळकटी मिळाली आहे असं नमूद केलं. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्यामुळे भविष्यात अप्पी पाटील यांनाही संधी मिळेल असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला. तर अप्पी पाटील यांनी बोलताना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांची साथ देण्याचा निर्णय झाला म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्याचे सांगितले. या पुढील काळात आम्ही दोघे मिळून प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र काम करू असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.